अंबरनाथ असोसिएशनचे खजिनदार किशोरजी उगडे या साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही ऑफिशियलसाठी कारण त्यांची कामगिरी अचूक राहिली आपण पाहतोय सातत्याने आपण त्या पेशाने पोलीस आहेत मात्र तरी देखील त्यांना या दोन पंचांची कामगिरी आवडल्या दोन पंचाने आज दिवसभर फार चांगली न्यायमूर्तीची भूमिका पार पाडली आपण पाहतोय अचूक निर्णय काय असतं आज सातत्याने अंबरनाथ असोसिएशन म्हटलं तर आदराने नाव घेतलं जातं कारण त्यांची नियमावली अतिशय चांगली आपल्याला सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि आज देखील BCG चिंचवलीचं संपूर्ण टीमचं संपूर्ण आयोजकांचं मी कौतुक करेन ज्या रीतीनं हे दोन ऑफिशियल पंचांना आज इन्व्हाइट केलं आणि त्यांची कामगिरी देखील फार चांगली राहिली आपण पाहतोय अंतिम मेगा फिनाले आहे आपण पाहतोय या स्पर्धेचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल एका बाजूला जांभिवली ठाकूरपाडाने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय निश्चित स्वरूपात भटबळ सामन्याला सुरुवात होईल देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा मेगा फिनाल्या पहिला चेंडू यावेळेस पाहावं लागेल कमालीचा फटका ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण इथून मात्र चेंडू सीमा पार क्षेत्ररक्षकांना केलेली चुकी आणि पहिल्या चेंडूवरती शानदार चौकार सन्मान्य आपण पाहिला गेला प्रकाश सोमा गावंडा या साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आले जर का विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये सामना एका षटकांचा एक एक चुकी आपल्याला मात्र या स्पर्धेमधून बॅकफुटला घेऊन जाईल सन्मान्य शांतारामजी गावंडे साहेबांना विनंती करतो की मंचकावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ चिंचवलीच्या ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते जर का आले असतील तर आपल्या सर्वांना इथून प्रेमाची विनंती असेल की मंचकावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचंय सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे आपण पाहतोय लक्ष वेधू या सामन्याकडे ज्या रीतीने गोलंदाज आपण पाहिलं गेला प्रकाश पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू जांभिवली संघ जर का चॅम्पियन ठरला तर या जांभिवली टीमला देखील एक मेजवानी असेल आपण पाहतोय निश्चित स्वरूपात प्रकाशजी हिंदोळे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संघाला मेजवानी असेल आज मात्र पाहावं लागेल आज कुठे का होईना अपील पंचाने अपील उचलून धरले फिंगर अप आणि इथून मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात तिथून पाहावं लागेल दोन पंच निश्चित स्वरूपात सल्ला मसलत करते त्यानंतर मात्र पंचाने मात्र दिलगिरी व्यक्त केले निश्चित स्वरूपात बॅट कट आणि इथून मात्र या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होतील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या घडामोडी जरूर घडल्या जातील कारण अंधाराचा सावट मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पाहावं लागेल थोडंसं का होईना मात्र जल्लोष आपण पाहिलं गेला पाठीराख्यांच्या माध्यमातून या 2 धावा 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 अंकावरती उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल प्रकाश देखील एक चांगला गुणवत्ता खेळाडू आहे जांभिवली ठाकूरपाडा संघाचा विचार केला गेला फार कमी कालावधीमध्ये या संघाने देखील फार चांगली कामगिरी केली आपण पाहतोय यावेळेस मध्ये गतीमध्ये परिवर्तन स्विंग अँड मिस इथून मात्र हा डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी जर का जांभिवली ठाकूरपाडा संघ चॅम्पियन्स ठरला तर हा इतिहास रचला जाईल या स्पर्धेमध्ये BCG चिंचवली संघाने घेतलेली मेहनत आणि या बक्षिसावरती कोणता संघ सुवर्ण अक्षरामध्ये नाव करेल त्यासाठी उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 2 चेंडू जर का अचूक फेकले प्रकाशना तर फार चांगला कमबॅक पाहायला मिळेल 6 धावा धावपटल्यावरती लागल्या गेलेत आपण पाहतोय यावेळेस बॅटची लिडिंग एज इथून पाहावं लागेल विकेट किपरच्या हातामध्ये दुसऱ्या अटॅम्पमध्ये जेल टिपला जातोय क्या बात आहे कमालीचा सामना 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा 1 गडी बाद असताना अप्रतिम गोलंदाजी आपण जर का पाहिल्या गेला नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इथून कौतुक करावं लागेल अंतिम टार्गेट सेट बॉल चॅम्पियन होण्यासाठी कुठे का होईना 7 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल म्हणजे या षटकातील अंतिम चेंडू आणि उर्वरित सेकंड हाफ मधील 6 चेंडू कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल कोणता संघ BCG चिंचवली चषकामध्ये आपले सुवर्ण अक्षरामध्ये नाव करेल फलंदाज अजय अंतिम चेंडूचा सामना करेल 6 धावा धावपटल्यावरती हा अंतिम चेंडू मात्र सामन्याचा भरपूर काही निकाल सांगून जाईल गोलंदाज प्रकाश राईट मोर द विकेटना अतिशय सुंदर शरीरावरती जाऊन आदळला गेला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट अर्थातच पहिल्या हाफचा खेळ संपला गेलाय 7 धावा धावपटल्यावरती सेकंड हाफ मध्ये येणारे 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची अतिशय चांगला सामना झाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचा बडवळवाडी संघ आपल्याला विनंती असेल तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय आम्हाला हे मैदान खऱ्या अर्थाने 4 दिवस खऱ्या अर्थाने आम्हाला हे 4 दिवस मैदान उपलब्ध करून दिले मैदानाचे मालक आपण पाहिले गेले शाबाज चाचा भुबेऱ्या अखिल शेठ भुबेरे गोरेगाव या दोन्ही व्यक्तिमत्वांचा मी आभार व्यक्त करेन ज्याने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिले खऱ्या अर्थाने 4 दिवस तसेच आपण पाहिलं गेला
तर निश्चित स्वरूपात ऑन स्क्रीनवरती सागरबागचे चिरंजीव आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती दाखवले जातात त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने जांभिवली ठाकूरपाडा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच आपण पाहिलं गेला तसेच आपण पाहतोय सन्माननीय नागोजी खंडवी या साहेबांच्या माध्यमातून समालोचन डिपार्टमेंटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज झाले गेले. धन्यवाद असेल नागोजी खंडवी साहेबांना. मात्र दिन शुभेच्छा आम्हाला त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज झाले गेले आपण पाहतोय. तसेच आम्हाला सलग 4 दिवस या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिलं आपण पाहतोय. सन्मान्य शाबाजी चाचा बुबेरे तसेच अखिल शेठ बुबेरे गोरेगाव यांचाही मी आभार व्यक्त करेन. तसेच आम्हाला सलग प्रत्येक वर्षी पाण्याची पूर्तता आम्हाला केली जाते. रहवार बुबेरे अर्थातच आमचे सर्वांचे लाडके गुड्डू गोरेगावचे त्यांचा देखील आभार व्यक्त करेन. तसेच आम्हाला 4 दिवस ज्यांना बॉल आम्हाला पुरस्कृत केल्या बाळू मारुती वारगडा कोपरेवाडी यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. तसेच पहिल्या ते चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला ज्यांना पुरस्कृत केल्या आपण पाहतो चिंचवली गावातील पोलीस पाटील भरतजी गावंड. तसेच आपण पाहिलं गेला चिंचवलीचे एक उद्योजक विष्णूजी गावंड या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला या 4 चमचमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या त्यांचाही आभार व्यक्त करेन. तसेच सामनावीराच्या ट्रॉफ्या आम्हाला ज्यांना पुरस्कृत केल्या सन्मान्य दत्ताजी डोंगरे साहेब तसेच आपण पाहिलं गेलं यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत दिल्या त्यांचाही मी आभार व्यक्त करेन. तसेच आपण पाहिलं गेलं चंद्रकांतजी डुमणा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी ब्रँडेड शूज आम्हाला पुरस्कृत केले त्यांचाही मी आभार व्यक्त करेन. तसेच आपण जर का पाहिलं गेला आदरणीय आपण पाहतो अभिजित दुर्वास भगत चिंचवली यांच्या माध्यमातून 1 कूलर तसेच चिंचवली 4 टीम कडून देखील 1 कूलर या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. लक्ष वेधतोय मॅचच्या दिशेने मेगा फिनाल्या ज्या ठिकाणी 6 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 6 चेंडूमध्ये लक्ष दिलेला 8 धावेचा गोलंदाज नाथाला आपण पाहतोय. समोर फलंदाज संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड प्रकाशला आपण पाहू शकाल. 6 मध्ये 8 बनवायचे चॅम्पियन होण्यासाठी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथून पाहावा लागेल. रिस्की धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये एक चुकी आपल्याला भरपूर मागात पडेल. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला नशिबाची साथ आणि या 2 धावा कंप्लीट होतील. एक डॅशिंग पंच आपण पाहतोय अंकुशजी कुराडे सरना आज खऱ्या अर्थाने इम्प्रेस केला आमची मनं देखील जिंकली आहेत. फार चांगली कामगिरी आणि त्याला साथ फार चांगली दिली. श्रीपतजी कडाळ हे 2 ऑफिशियल पंचाने आपण पाहतोय त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. आपण पाहतोय शेवटच्या क्षणामध्ये का होईना शेवटचा क्षण यासाठी आपण पाहतोय. तसेच प्रकाश सोमा गावंडा यांच्या माध्यमातून विकेट साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आपण पाहतोय. सामना देखील भरपूर महत्वाचा ज्या ठिकाणी रफ अँड टफ स्थितीमध्ये यावेळेस चेंडू फरक बिरकावून दिला पाहावं लागेल. चेंडूला अजयला पाहतोय आणि इथून मात्र विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक लागेल पहिला आणि इथून सामना अद्याप बंद लिप्यामध्ये. इथून पाहावं लागेल कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल, कोणता संघ यावेळेस मात्र निश्चित स्वरूपात चॅम्पियन बनेल, कोणता संघ रनर अप राहील यासाठी हा लढाई मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूने अजूनही 6 धावसंख्येची गरज असेल. निश्चित स्वरूपात चिंचवलीचे सर्व ग्रामस्थ मंडळ आपण जरी काढला असेल तर आपल्याला विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतो अतिशय चांगला सामना 4 चेंडूने 6 धावसंख्येची गरज रफ अँड टफ सामना भरती ओटीचा सामना दुःख आणि आनंद लपवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. नवीन फलंदाज दाखल होईल यावेळेस कैलास आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 मध्ये 6 धावा वाचवायच्यात आपण पाहतो. एका बाजूला बडबल टीमला तर एका बाजूला 4 मध्ये 6 बनवायच्यात जांभिवली ठाकूरपाडा टीमला. हलक्या बॉल मधून आज संघ पुढे आलाय आणि आज खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय. 4 मध्ये 6 ची गरज 1 बिगिट इथून पाहावं लागेल. अक्रॉस लाईन अपील जरूर पाहायला मिळालं इथून पाहावं लागेल आणि इथून निश्चित स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. मात्र पंच आम्हाला सांगतील की बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव कंप्लीट होईल. आपण पाहतोय धावा कशा का होईना धावा येणं फार गरजेचं आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 अंकावरती. आज खऱ्या अर्थाने सलग 4 दिवसामध्ये ही स्पर्धा कव्हर केली आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कौतुक केलं जाईल. आपण पाहतोय ब्रदर्स इव्हेंटच्या माध्यमातून फार कमी कालावधीमध्ये या वाहिनीने आपण पाहतोय अक्षरशः फार उंच शिखरावरती मात्र मजल मारले. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनंत गावंड्याला विनंती असेल कारण सामना भरपूर महत्वाचा या क्षणाला काही घडू शकेल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि इथून मात्र 5 धाब्यांची गरज. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. सातत्यानं आपण जर का पाहिलं गेला आम्हाला स्कोरर मित्र माहिती देत असताना 2 धावा मात्र कळून काढल्या गेल्या आणि इथून मात्र एक बाईच्या स्वरूपात धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. फार चांगली भूमिका पार पडत असताना सलग 4 दिवस संपूर्ण चिंचवली टीमने घेतलेली मेहनत त्याचनंतर ओलिंडर्सचं देखील फार चांगले कामगिरी पार पाडले. मी त्यांचा देखील आभार व्यक्त करेन. चिंचवली फोरने देखील फार चांगला सपोर्ट केला त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. मात्र लक्ष वेधूया मॅचच्या दिशेनं 3 मध्ये 5 ची गरज अद्याप आपण पाहतोय. शॉट आपले अतिशय सुंदर फटका पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण नाही चेंडू भूमीला दान होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. सामना बंद लिप्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का. आता येणारे 2 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज.
सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना आपण पाहू शकाल. गोलंदाज नाथाला आपण पाहतोय 2 मध्ये 3 वाचवायचे तर एका बाजूला 2 मध्ये 3 बनवायचे. काय घडणार काय बिघडणार. जांभेली टीमचं कौतुक करेन ज्या रीतीने खेळ दाखवला. अतिशय सुंदर कमोर पॉइंटला भरपूर मोठी गॅप आहे. तिथून पाहावं लागेल विजयी फटका आणि चॅम्पियन ठरलाय जांभेली ठाकूरपाडा संघ. कुणी स्वप्नातही पाहिले नसेल की हा संघ चॅम्पियन बनेल या स्पर्धेमध्ये. आणि सुदाम हॉटेलला या संघाला आज खऱ्या अर्थाने मेजवानी असेल प्रकाश हिंदोळे या साहेबांच्या माध्यमातून. अभिनंदन जांभेली ठाकूरपाडा संघ. जल्लोष करा पण खेळपट्टीच्या बाजूला करा आपल्याला विनंती असेल. जांभेली ठाकूरपाडा संघ खेळपट्टीच्या बाजूला जल्लोष करायचा आहे. अभिनंदन जांभेली ठाकूरपाडा संघाने या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरला. आपण पाहतो जांभेली ठाकूरपाडा संघाचा विजय असो. फार चांगला खेळ राहिला. आपण पाहतो कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की या स्पर्धेमध्ये आज संघ चॅम्पियन ठरेल आणि ते स्वप्न मार्ग कंप्लीट झालं आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं सुदामा हॉटेलमध्ये या टीमला मात्र आज मेजवानी असेल खऱ्या अर्थानं. अभिनंदन चारही टीमला विनंती असेल. चारही विजय संघांना विनंती असेल थोडीशी शांतता राखा. थोड्याच वेळात मात्र बक्षीस वितरण सोहळा पार पडला जाईल आपण पाहतोय. अप्रतिम खेळ दाखवला चारही विजय संघाचा अभिनंदन. कुणी स्वप्नातही विचार केला नसेल की जांभेली ठाकूरपाडा संघ चॅम्पियन ठरेल. मात्र क्रिकेट काय असतं आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं आणि चॅम्पियन संघ ठरला गेला आपण पाहतोय. सर्वाधिक लो बॉल मधून हा संघ पुढे आला होता आणि खऱ्या अर्थाने चॅम्पियन संघ ठरला आपण पाहतोय. आपण पाहतोय सन्मान्य शांतारामजी गावंडा कॅप्टन कुल अंबरनाथ अनंत गावंडा यांचे आपण पाहतोय पिताश्री त्यांचे शुभ